अजित पवार घातपात प्रकरणासंदर्भात प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, नरेश अरोरा यांची सीबीआयने ब्रेन मॅपिंग टेस्ट, नार्को टेस्ट करून रहस्य उघडावं, ही मागणी भाई जगदीश शिंगडे बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष यांनी केली आहे. मागणी पूर्ण न झाल्यास, लवकरात लवकर कारवाई न झाल्यास 15 मार्च 2024 पासून त्यांनी आमरण उपोषणाची तयारी दर्शवली आहे नागपूरला. बघा ग्राफिक. अपघात प्रकरणाबाबत आज आम्ही जाहीर पत्रकार परिषद घेऊन त्या प्रकरणामध्ये प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि नरेश अरोरा यांची नार्को टेस्ट करून नेमकं 27 तारखेच्या बैठकीमध्ये दादाची त्यांच्यासोबत काय चर्चा झाली हे जोपर्यंत महाराष्ट्रातील जनतेच्या समोर सत्य उलगडणार नाही तोपर्यंत हे आमचं आंदोलन आता सुरूच राहणार आहे. तर आज मी काल दिनांक 4 तारखेला CBI नागपूर यांच्याकडे लेखी स्वरूपामध्ये मागणी केली की यांची एक नार्को टेस्ट करण्यात यावी आणि जो काही म्हणजे या प्रकरणाच्या कंत्राटाचा वाद की शेतकऱ्याचे नाव, या कंत्राटदाराची 125 कोटी रुपयाची फाईल दाबण्यासाठी आणि शेतकऱ्याचे नाव त्याच्यावर समोर प्रफुल्ल पटेल साहेबांनी केलेलं आहे. हे सरासर ते महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल करणारं त्यांचं ते वागणं आहे. त्यामुळं किती जरी माणूस चतुर असला, कुठं ना कुठं त्याचा सुराग भेटतो. तर या तिन्ही लोकांच्या कट कारस्थानानं अजित पवारचा अपघात झाला असेल असं आमच्या संघटनेच्या वतीनं स्पष्ट मत आहे. जोपर्यंत याची नार्को टेस्ट होणार नाही तोपर्यंत महाराष्ट्रातील जनतेला सत्य समोर येणार. कोणत्या न्यायाधीनमध्ये सुनील आपले प्रफुल्ल पटेल आहेत, जे खासदार आहेत गोंदियाचे, सुनील तटकरे आहेत, ते सुद्धा खासदार आहेत, नरेश अरोरा हे अजित पवार साहेबांच्या पक्षाचे राजकीय सल्लागार आहेत. या तिन्ही लोकांची ब्रेन मॅपिंग नार्को टेस्ट झाली पाहिजे. कारण या तिन्ही लोकांनी बैठक अजित पवार साहेबांसोबत घेतली 27 तारखेला, 28 तारखेला. म्हणजे तपासामध्ये दादाचा दौरा हा मोटारीने होता मुंबईहून बारामतीकडे जाण्यासाठी. तर प्रफुल्ल पटेल साहेबांनी तो दौरा रद्द करून विमानाची व्यवस्था केली. वेळेवर त्यांचे वैमानिक बदलले आणि मद्यप्राशन करून, आता समाज माध्यमावर तो मद्यप्राशन करून बसलेला तो वैमानिक आहे. म्हणजे एका जबाबदार व्यक्तीला, महाराष्ट्राची ज्याच्यावर जबाबदारी आहे अशा व्यक्तीसाठी तांत्रिक बिघाडाचं विमान जर देऊन त्यांचा होत असेल तर तो घातपातच आहे. असं दाखवण्यात आलं होतं की तिथे खूप धोके होते, त्यामुळे त्यांना रनवे दिसला नाही. कुठल्याही विमान लँडिंग करायचं असताना, विमान उड्डाण करायचं असताना सगळं हवामान, एका जबाबदार माणसाचा तो दौरा होता. एका जबाबदार माणूस त्या विमानामध्ये बसलेला आहे. तो दौरा निश्चित करताना प्रोटोकॉल असते, सगळी तपासणी असते. धोक्याचं कारण आता वेळेवर तुम्ही सांगता तो त्याच्यावर ते पांघरून घालण्याचा प्रयत्न आहे. आपण आपल्या मागणीकरिता महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना भेटला आहेत का? त्यांची माझी वहिनीची आणि आमची प्रत्यक्ष भेट झालेली नाही, परंतु काल विजयगडला जाऊन तिथे मी त्यांना रितसर मागणी केलेली आहे की CBIच्या कडे आम्ही जी काही तक्रार दाखल केलेली आहे, जी काही आता आमची आंदोलनात्मक भूमिका आहे त्याच्यावरती उपमुख्यमंत्री म्हणून तुम्ही आम्हाला सहकार्य करायला पाहिजेत, अशा पद्धतीची विनंती मी त्यांना केलेली आहे. काय वाटतं आपल्याला? आपण महाराष्ट्रातील मोठ्या 2 नेत्यांचं नाव समोर आणत आहे, एक बिझनेसमॅनचं नाव समोर आणत आहेत, तर आपला काही जानमालची आपल्या नुकसान होण्याची काही आशंका वगैरे काही? हे बघा, कायद्यापेक्षा कोणी मोठं नसते. त्याच्यामुळं प्रफुल्ल पटेल साहेब जरी मोठे माणसं असतील, सुनील तटकरे जरी मोठे माणसं असतील आणि त्याच्यापेक्षा नरेश अरोरा साहेब जरी मोठे माणसं असतील, तर आमची एक संविधानात्मक मागणी आहे की नार्को टेस्ट करू द्या. मग तुम्ही गुन्हेगार नाही तर नार्को टेस्टसाठी संमती द्या ना. त्याच्यामध्ये काय, तुमचं जर सत्य आहे, तुमचं जर दादाबद्दल प्रेम आहे, या प्रकरणाची तुमचा कुठल्याच पद्धतीचा घातपात करण्याची मानसिकता नाही, तर मग तुम्ही नार्को टेस्टसाठी CBIला सहकार्य करायला पाहिजे. समोरची काय भूमिका राहणार आहे आपली? 15 तारखेपर्यंत मी वाट पाहणार आहे. 15 तारखेपर्यंत जर नार्को टेस्टसाठी हे लोक तयार झाले नाही आणि CBIला जर यांनी सहकार्य केलं नाही तर मी 15 तारखेपासून सुभाषचंद्र बोस साहेबांच्या पुतळ्यासमोर आमरण उपोषणाला बसणार आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यासोबत आपलं काही बोलणं वगैरे झालेलं आहे, पत्रव्यवहार झालेला आहे का? त्यांना सुद्धा मी एक कॉपी दिलेली आहे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या प्रकरणाशी अत्यंत संवेदनशील आहेत. त्यांनी CBIला 100% चौकशी करण्याचे, निष्पक्ष चौकशी करण्याचे निर्देश दिलेले आहेत. या विविध आंदोलनापैकी त्यामध्ये प्रामुख्याने आमदार रोहित पवार सुद्धा यासाठी पाठपुरावा करत आहेत. परंतु ते पवार करत आहेत, परंतु नार्को टेस्टची जी मागणी आहे ही महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत कोणी केली नाही. ते आता आम्ही केली. त्याच्यावर जर झाली नाही तर उद्या मुख्यमंत्री साहेबांची सुद्धा भेट घेऊन त्यांना आम्ही हे पत्र देणार आहोत की CBIला तुम्ही निर्देश द्या, यांची ब्रेन मॅपिंग नार्को टेस्ट करा.